त्र्यंबकेश्वरमध्ये कैलासवासी मुरलीधर अण्णा थेटे चौकाचे भव्य नामकरण सोहळा संपन्न। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष कैलासवासी मुरलीधर अण्णा थेटे यांच्या नावाने चौकाचे नामकरण करण्याचा भव्य सोहळा 30 जानेवारी गुरुवारी मोठ्या उत्साहात पार पडला। थेटे मंगल कार्यालय व इंदोळेश्वर तीर्थाकडे जाणाऱ्या प्रमुख चौकाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय त्र्यंबक नगर परिषदकडून घेण्यात आला होता। या उद्घाटन समारंभास अनेक मान्यवर उपस्थित होते। आमदार देवयानीताई फरांदे यांच्या हस्ते या चौकाचं उद्घाटन करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनीलजी बच्चाव जिल्हा अध्यक्ष भाजपा हे होते। प्रमुख अतिथी म्हणून श्रिया देवचक्के मुख्य अधिकारी त्र्यंबक नगर परिषद आणि पुरुषोत्तम लोहगावकर माजी नगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर हे उपस्थित होते। कार्यक्रमाला बोलताना आमदार देवयानी फरांदे यांनी कैलासवासी मुरलीधर अण्णा थेटे यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाला गती मिळाल्याचं सांगितलं। त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी यासाठी चौकाचं नामकरण हा उत्तम उपक्रम आहे असं त्या म्हणाल्या। या कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमात विविध मान्यवरांनी कैलासवासी मुरलीधर थेटे यांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या स्मृती जतन करण्याच्या संकल्पनेचे स्वागत केलं। कैलासवासी मुरलीधर अण्णा थेटे यांच्या योगदानाला मान्यता देणारा हा लेख कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। त्यांच्या कार्याची आठवण ठेवण्यासाठी त्र्यंबकेश्वर मधील हा चौक कायम स्मरणात राहील असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुयोग वाडेकर, सुनील अडसरे, जयराम भुसारे, तालुका अध्यक्ष विष्णू दोबाडे, शहर अध्यक्ष त्र्यंबकेश्वर प्रशांत बागडे, माजी नगरसेविका माधवी भुजंग, स्वातीताई भामरे, सागर उजे, ज्येष्ठ नेते भाजपा गोविंदराव मुळे, प्रज्ञावंत आघाडी जिल्हाध्यक्ष भाजपा ॲडव्होकेट श्रीकांत गायधणी, त्रिवेणीताई तुंगार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। कैलासवासी मुरलीधर थेटे यांच्या नगरपालिकेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत सन्मान करण्यात आला। त्यांच्या या सन्मानाबद्दल त्यांचे ज्येष्ठ पुत्र श्री चंद्रकांत थेटे, श्री अनंत थेटे, सौ जयश्री चंद्रकांत थेटे, नातू श्री राहुल चंद्रकांत थेटे, सौ भाग्यश्री राहुल थेटे तसेच निर्वेद राहुल थेटे यांनी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी कुटुंबियांनी सांगितलं की श्री मुरलीधर थेटे यांनी समाजासाठी केलेलं योगदान नगरपालिकेनं मान्य करून त्यांचा सन्मान केला, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे। त्यांच्या या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळावी अशी आमची इच्छा आहे। अशा शब्दात कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त करत नगरपालिकेचे आभार मानले। मी अनंत मुरलीधर थेटे आज एक त्र्यंबक नगरीमध्ये नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना एक ठराव पास झाला होता। काही अण्णा उर्फ मुरलीधर गणेश थेटे या नगरीचे भूषण होते आणि समाजसेवा, औकिक सेवा, धार्मिक सेवा कुठलाही कार्यक्रम असो आतुतीने हिरेने त्याच्यात भाग घेऊन एक पुण्य नगरी त्यांनी निर्माण केली होती। म्हणून एक त्यांच्या नावाने एक इथं चौक निर्माण नामकरण सोहळा झाला। योगायोग असं दुग्धाक्षरा की नाशिकचे आमदार सौ देवयानी फरांदे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं। हा विशेष त्याचं कौतुकाची आनंदाची बाब की त्यांचं एक कार्य त्या काळामध्ये लग्न सुद्धा त्यांचं या कार्यालयामध्ये झालेलं होतं। त्यामुळे त्यांना एक त्याची आठवण आलेली की अण्णांनी काय केवढं मोठं कार्य केलेलं आहे आणि आज माझ्या हस्ते त्यांचं नामकरण चौकाचा सोहळा संपन्न पार पडत आहे। त्यामुळे त्यांनाही त्या विषयाचा खूप आनंद कौतुक वाटलं। तर याच्यामध्ये संपूर्ण हिरेने खरा मूळ त्याचा भागा की श्री गोविंदरावजी मुळे यांना या विषयाची जी आत्मीयता होती त्यामुळे त्यांच्यामुळे या विषयातून हे संपूर्ण फलित निर्माण झालं की त्यांची फार इच्छा होती की या चौकाला अण्णांचं नाव यावं। म्हणून त्यांनी हरेरी खूप प्रयत्न केले। मागच्या काळातच त्याचं उद्घाटन व्हायचं होतं पण कालांतराने ते काही होऊ शकलं नाही। म्हणून आज गोविंदरावने ते पुढाकार घेऊन आज तो नामकरण सोहळा चौकाचं नाव त्यांनी साजरा केला। त्याचा खूप आनंदाने कौतुकाची बाब निर्माण होते। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव राहुल चंद्रकांत थेटे, कैलासवासी माजी नगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर।
मुरलीधर गणेश थेटे यांचा नातू आज त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ चौकामध्ये कैलासवासी मुरलीधर गणेश थेटे यांच्या नावाने चौकाला नाव देण्यात आलेलं आहे। ही फार मोठी गोष्ट आहे। आज त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने त्यांच्या कामाची दखल घेऊन आज त्यांचा स्वाभिमान, त्यांचं कर्तृत्व आज परत एकदा सिद्ध केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला थेटे कुटुंबियांना याचा प्रचंड आनंद आहे आणि आम्ही त्र्यंबक नगर परिषदेचे आभारी आहोत की त्यांनी स्वर्गीय श्री मुरलीधर गणेश थेटे यांच्या कार्याला आज खऱ्या अर्थाने न्याय दिलेला आहे। तसेच माननीय हिंदू शेरनी आजच्या तडफदार आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते आज उद्घाटन सोहळा पार पडतो आहे। याचा सुद्धा आम्हाला प्रचंड आनंद आहे। खऱ्या अर्थाने आज त्यांच्या कार्याला इथे गौरवण्यात आलेला आहे, याचा खूप आम्हाला थेटे कुटुंबियांना प्रचंड आनंद आहे। धन्यवाद। नाव याच्या मंगल कार्यालयाला आणि चौकाला आपण देतोय। सगळ्यांनी आपल्या आठवणी सांगितल्या की अण्णांचं काम कसं होतं, खरं की आपला पराभव झाल्यानंतर सुद्धा सगळ्यांचा सत्कार सोहळा आपल्याच कार्यालयामध्ये घ्यायचा हा मोठेपणा जयामुळे होता ते म्हणजे आपले अण्णा। आणि मला आठवतंय की जेव्हापासून मी सुद्धा 1990 मध्ये माझं लग्न झालं तेव्हापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करते। अनेक वेळा या कार्यालयात आले, मुरलीधर अण्णांना भेटले आणि जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा पार्टीसाठी अतिशय तत्पर असलेला तन मन धनाने असे कार्यकर्ते पार्टीला खूप कमी भेटतात, पण त्याच्यामध्ये मुरलीधर अण्णांचं नाव ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला अग्रक्रमाने गेलं लागेल। जे ह्या जिल्ह्यामध्ये काही नेते असे होऊन गेले की ज्यांच्यामुळे हा जिल्हा मोठा झाला। त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आपण बघतोय की भारतीय जनता पार्टीची आज पाळंमुळं त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आपली घुसली आहे आणि त्याच्यासाठी काही लोकांनी त्याग करायला लागतो आणि तो मुरलीधर अण्णांनी स्वतःचा केला, स्वतःच्या कुटुंबाच्या माध्यमातून। वेळप्रसंगी त्यांनी पैसे खर्च केले, वेळप्रसंगी त्यांनी घाम गाळला। अनेक पार्टीच्या बैठका असतील, विरोधी पक्षाच्या बैठका असतील, शिवसेनेच्या बैठका असतील, तेव्हा शिवसेना तर मला आठवतं की आपल्याला मोजायला तयार होते आणि त्या कालावधीमध्ये त्यांना जवळ करून घेणं ही दूरदृष्टी त्यांची होती की त्याच्यातले काही कार्यकर्ते गळले ते भारतीय जनता पार्टीच्या हाताशी लागू शकतात आणि एक युतीचं वातावरण त्या कालावधीमध्ये होतं। ते जिवंत ठेवण्याचं काम जे होतं हे अण्णांच्या माध्यमातून झालं आणि वेळ खूप झालाय। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक।